Hello everyone, we are discussing ring theory. In the last two lectures we have seen the definition of ring theory and two important theorem. So you have to learn it and also you have to prepare that theorem. So now today we are going to take some important definition. So that definition has been asked in the previous year exam. So you have to understand and also you have to learn that definition. So after that we are going to take some important theorem which is based on that definition. So that's why you have to carefully understand that definition. तर आपण रिंग थेरी स्टार्ट केली आहे. रिंग थेरी हा सेम 5 मधला पेपर 2चा पोर्शन आहे आणि पेपर 2 मध्ये तुम्हाला प्युअर मॅथ्स आहे. म्हणजेच प्युअर मॅथ्स मीन्स तुम्हाला खूप कन्सेप्च्युअल असणार आहे आणि थेरम भरपूर सारे असणार आहे. त्यामुळे तुम्हाला थेरमची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे. सपोज हा रिंग थेरी आहे. रिंग थेरीमध्ये नियर अबाउट 9 किंवा 10 थेरम असते. तर क्वांटिटी वाईज प्रिपेअर नाही करायचं आहे, आपल्याला क्वालिटी वाईज प्रिपेअर करायचं आहे. जेवढं इम्पॉर्टंट असेल तेवढंच प्रिपेअर करायचं आहे. त्यास जे इम्पॉर्टंट मी थेरम सांगणार आहे त्याचीच चांगली रिटर्न प्रॅक्टिस करायची आहे आणि तेवढंच प्रिपेअर करायचं आहे, पण व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे. त्यामुळे रिंग थेरी हा जो पोर्शन आहे मी जेवढं इम्पॉर्टंट सांगेल तेवढंच प्रिपेअर करायचं आहे. नाव नेक्स्ट वी आर गोइंग टू टेक सम इम्पॉर्टंट डेफिनेशन. सो फर्स्ट डेफिनेशन इज झिरो डिवायझर. So zero divisor. If R is a commutative ring, then A is not equal to 0. Belong R is said to be a zero divisor if there exists an element B is not equal to 0 in R such that A dot B is equal to 0. काय म्हटलं आहे? रिंग if R is a commutative ring, R ही commutative ring आहे म्हणते. Then A is not equal to 0 belong R. ए हा नॉन झिरो एलिमेंट आहे रिंगमधला. इज सेट टू बी झिरो डिवायझर. आपण त्याला झिरो डिवायझर कधी म्हणणार? देअर एक्झिस्ट अन एलिमेंट बी इज नॉट इक्वल टू 0 इन आर सच दॅट ए डॉट बी इज इक्वल टू 0. जर दोन नॉन झिरो एलिमेंटचा प्रॉडक्ट जर 0 येत असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे? झिरो डिवायझर. काय म्हटलं या डेफिनेशनमध्ये? दोन नॉन झिरो एलिमेंटचा प्रॉडक्ट काय यायला हवा? 0 यायला हवा. जर येत असेल तर त्याला आपण काय म्हणणार? झिरो डिवायझर. सपोज मी एक रिंग कन्सिडर केली आहे. ही रिंग आहे R5, सॉरी ही रिंग आहे R6. म्हणजेच या रिंगमध्ये 6 एलिमेंट आहे अप टू 0 to 5, 0 1 2 3 4 5. तर झिरो डिवायझर काय म्हणते डेफिनेशन? दोन नॉन झिरो एलिमेंटचा प्रॉडक्ट 0 यायला हवा. मी एक रिंग कन्सिडर केली आणि या रिंगमध्ये 6 एलिमेंट आहे. सपोज 0 1 2 3 4 5 आणि या रिंगमध्ये 6 एलिमेंट आहे. 0 1 2 3 4 5. 2 हा नॉन झिरो एलिमेंट आहे आणि 3 हा नॉन झिरो एलिमेंट आहे. मी या रिंगमधले 2 एलिमेंट कन्सिडर केले आहे नॉन झिरो एलिमेंट कोणतं आहे? 2 आणि 3. त्यानंतर 2 मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 6 3 इज इक्वल टू 2 इंटू 3 काय होणार? 2 इंटू 3 होणार 6. पण इथे काय दिलं आहे? मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 6 मीन्स बार 6. बार 6 मीन्स काय? या 6ला जर मी 6ने डिवाईड करणार, मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 6चा अर्थ होतो 2 इंटू 3 काय होणार? 6. आणि मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 6 म्हणजेच मी या 6ला डिवाईड करणार. कशाने? 6ने. तर 6 1 जा 6 म्हणजेच मला रिमाइंडर काय मिळणार? 0. तर मला रिमाइंडर काय मिळणार? 0. म्हणजेच 2 नॉन झिरो एलिमेंटचा प्रॉडक्ट मिळत आहे मला 0. त्यानंतर नेक्स्ट 4 आणि 3 ह्या रिंगमधले काय? 2 नॉन झिरो एलिमेंट आहे, त्यांना मी मल्टिप्लाय केलं. 4 मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 3. 4 याला कसं वाचायचं? 4 मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 6 इंटू 3. याला मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 6 एलिमेंट असल्यामुळे रिंगमध्ये आपण याला काय वाचणार? 4 मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 6 इंटू 3. सो 4 इंटू 3 काय होणार? 12. मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 6 दिलं आहे त्यामुळे डिवाईड. या 12ला डिवाईड करावं लागणार 6ने, कारण मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 6 असल्यामुळे या 12ला डिवाईड करावं लागणार 6ने. तर 6 2 जा काय येणार? 12. रिमाइंडर काय मिळत आहे? 0. म्हणजेच 2 नॉन झिरो एलिमेंटचा प्रॉडक्ट मिळत आहे मला 0.
तर बघा झिरो डिवायझर कशाला म्हणायचं, दोन नॉन झिरो एलिमेंटचा प्रॉडक्ट झिरो मिळायला हवा. मी एक रिंग कन्सिडर केली आहे, या रिंगमध्ये 6 एलिमेंट आहे, 0 1 2 3 4 5 आणि या रिंगमधले मी दोन नॉन झिरो एलिमेंट कन्सिडर केले आहे, 2 आणि 3. हे काय दोन नॉन झिरो एलिमेंट आहे, त्यांचा मी प्रॉडक्ट घेत आहे. मीन्स 2 मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 6 3 इज इक्वल टू 2 इंटू 3 काय होणार 6. मल्टिप्लिकेशन मॉड्युलो मीन्स या 6ला डिवाईड करायचं आहे 6ने, तर 6ला डिवाईड केलं 6ने तर रिमाइंडर काय मिळतं आहे मला 0. म्हणजेच 2 नॉन झिरो एलिमेंटचा प्रॉडक्ट मिळाला मला 0. त्यानंतर 4 आणि 3 काय दोन नॉन झिरो एलिमेंट आहे या रिंगमधले, तर 4 मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 6 3 इज इक्वल टू 4 इंटू 3 काय होणार 12. मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 6 दिला आहे, म्हणजेच या 12ला मला डिवाईड करायचं आहे 6ने, तर 6 2 जा काय होणार 12. म्हणजेच रिमाइंडर काय मिळतं आहे मला 0. तर मिळाला आहे मला 2 नॉन झिरो एलिमेंटचा प्रॉडक्ट मिळाला आहे मला 0. तर ज्या ठिकाणी दोन नॉन झिरो एलिमेंटचा प्रॉडक्ट 0 मिळत असेल त्याला काय म्हणणार आपण झिरो डिवायझर. नाव दिस इज द एक्झाम्पल ऑफ झिरो डिवायझर. नेक्स्ट डेफिनेशन काय, नेक्स्ट आहे इंटिग्रल डोमेन. ही जी डेफिनेशन आहे ही विंटर 18ला विचारलेली आहे 1.5 मार्क्ससाठी. अ कम्युटेटिव्ह रिंग विच हॅज नो झिरो डिवायझर इज कॉल्ड अ इंटिग्रल डोमेन. काय म्हटलं आहे, अ कम्युटेटिव्ह रिंग विच हॅज नो झिरो डिवायझर. ज्या इंटिग्रल डोमेन म्हणजे कम्युटेटिव्ह रिंग असणार आणि त्यामध्ये झिरो डिवायझर नसणार, त्याला काय म्हणणार आपण इंटिग्रल डोमेन. इंटिग्रल डोमेन काय म्हणते, जर दोन एलिमेंटचं प्रॉडक्ट 0 येत असेल तर आयदर A0 असणार किंवा B0 असणार. ही नॉर्मल मॅथमॅटिक्स काय म्हणते, मॅथमॅटिक्स म्हणते जर दोन एलिमेंटचं प्रॉडक्ट 0 येत असेल तर A0 असणार और B0 असणार. नॉर्मल मॅथ्सची डेफिनेशन हेच म्हणते ना, जर AB दोन एलिमेंटचा प्रॉडक्ट जर 0 येत असेल तर A0 असणार किंवा B0 असणार. तर इंटिग्रल डोमेन काय म्हणते, कम्युटेटिव्ह रिंग विच हॅज नो झिरो डिवायझर इज कॉल्ड इंटिग्रल डोमेन. म्हणजेच इंटिग्रल डोमेन म्हणजे एक कम्युटेटिव्ह रिंग असणार आणि त्यामध्ये नो झिरो डिवायझर असणार. मीन्स दोन एलिमेंटचा प्रॉडक्ट जर 0 येत असेल तर त्या दोन एलिमेंटमधून कोणताही एक एलिमेंट 0 असायला हवा. मीन्स इफ AB इज इक्वल टू 0 देन आयदर A इज इक्वल टू 0 और B इज इक्वल टू 0. तर इंटिग्रल डोमेन म्हणजेच काय, दोन एलिमेंटचा प्रॉडक्ट जर 0 येत असेल तर A इज इक्वल टू 0 राहणार किंवा B इज इक्वल टू 0 राहणार. नाव नेक्स्ट डेफिनेशन इज अ फील्ड. A ring F is called a field. A ring F is called a field. Then it satisfies first property is commutative, second property is with unity, and third property is if its every non-zero element is invertible, that is has multiplicative inverse exist. तर रिंगला आपण फील्ड कधी म्हणणार, सर्वात पहिले बघा रिंगची डेफिनेशन काय आहे. रिंगची डेफिनेशन आपण बघितली आहे मागच्या लेक्चरमध्ये. तर सर्वात बघूया रिंगची जनरल डेफिनेशन काय. फर्स्ट प्रॉपर्टी काय म्हणते, फर्स्ट प्रॉपर्टी म्हणते आर प्लसमध्ये काय असायला हवी, अबिलियन ग्रुप असायला हवा. सेकंड प्रॉपर्टी काय म्हणते, आर अंडर मल्टिप्लिकेशन असोसिएटिव्ह प्रॉपर्टी असायला हवी, असोसिएटिव्ह. अँड थर्ड राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अँड लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर रिंगची जनरल डेफिनेशन काय आहे, आर प्लसमध्ये अबिलियन ग्रुप असायला हवा आणि आर अंडर मल्टिप्लिकेशन असोसिएटिव्ह प्रॉपर्टी असायला हवी. आणि थर्ड प्रॉपर्टी काय म्हणते, राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आणि लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर रिंगची जनरल डेफिनेशन काय, आर प्लसमध्ये अबिलियन ग्रुप, आर अंडर मल्टिप्लिकेशनमध्ये असोसिएटिव्ह आणि राईट डिस्ट्रीब्युटिव्ह आणि लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह जर लॉ असेल तर आपण काय म्हणतो, दॅट पर्टिक्युलर सेटला रिंग म्हणतो. ही मी चांगल्याने एक्सप्लेन केली आहे मागच्या लेक्चरमध्ये, त्यामुळे तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये. तर आता आपल्याला काय डिफाईन करायचं आहे, फील्ड डिफाईन करायचं आहे. अ रिंग एफ इज कॉल्ड अ फील्ड इफ इट इज. तर रिंगला फील्ड कधी म्हणायचं आपण, तर त्यांनी 3 प्रॉपर्टी सॅटिस्फाय करायला हवी. कोणती, फर्स्ट आहे कम्युटेटिव्ह, सेकंड आहे युनिटी आणि थर्ड आहे नॉन झिरो एलिमेंटनी मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स एक्झिस्ट करायला हवा. तर फील्डचे डेफिनेशन काय बनणार, फील्डचे डेफिनेशन बनणार फर्स्ट आर प्लस. बघा फील्डला आता आपण एफने डिनोट करूया, एफने डिनोट करूया. तर एफ प्लसमध्ये काय असायला हवा, तो अबिलियन ग्रुप. सेकंड एफ अंडर मल्टिप्लिकेशन काय असायला हवा, ऑल्सो अबिलियन ग्रुप. आणि थर्ड
राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आणि लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सॅटिस्फाय करायला हवा. तर आर प्लसमध्ये अबिलियन ग्रुप आणि एफ अंडर मल्टिप्लिकेशनमध्ये सुद्धा अबिलियन ग्रुप सॅटिस्फाय करायला हवा. आणि राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आणि लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बघा रिंग आणि फील्डची जी डेफिनेशन आहे ती नियर अबाउट सिमिलर आहे. फक्त इथे आर प्लसमध्ये काय असतो अबिलियन ग्रुप, इथे पण एफ प्लसमध्ये अबिलियन ग्रुप असतो. इथे आर अंडर मल्टिप्लिकेशनमध्ये असोसिएटिव्ह असतो. तर फील्डमध्ये काय म्हटलं आहे, फील्डमध्ये म्हटलं आहे अंडर मल्टिप्लिकेशन अबिलियन ग्रुप असायला हवा, म्हणजे असोसिएटिव्ह असायला हवा. त्याचमध्ये तो काय असायला हवा, कम्युटेटिव्ह असायला हवा. मीन्स ए डॉट बी इज इक्वल टू बी डॉट ए असायला हवा. त्याचा नॉन झिरो एलिमेंटचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स एक्झिस्ट असायला हवा आणि युनिटी असायला हवी, म्हणजेच असोसिएटिव्ह असायला हवा. त्याचप्रमाणे या 3 प्रॉपर्टीसुद्धा सॅटिस्फाय करायला हवा. आणि राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आणि लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, म्हणजेच रिंग आणि फील्डचे डेफिनेशन नियर अबाउट सेम आहे. फक्त एफ प्लसमध्ये अबिलियन ग्रुप असायला हवा, आर प्लसमध्ये तो अबिलियन ग्रुप असतोच. आणि रिंगमध्ये आर अंडर मल्टिप्लिकेशनमध्ये असोसिएटिव्ह असतो. तर फील्डमध्ये काय असायला हवा, असोसिएटिव्ह असायला हवा. त्याचप्रमाणे तो अबिलियनसुद्धा असायला हवा, म्हणजेच या 3 प्रॉपर्टी सॅटिस्फाय करायला हवी. कम्युटेटिव्ह, युनिटी आणि त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स एक्झिस्ट असायला हवा. आणि थर्ड प्रॉपर्टी राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आणि लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सॅटिस्फाय व्हायला हवी. तर बघा फील्ड कशाला म्हणायचं, कम्युटेटिव्ह, युनिटी आणि मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स जर एक्झिस्ट होत असेल तर कुठे, अंडर मल्टिप्लिकेशनमध्ये. आणि अंडर ॲडिशनमध्ये अबिलियन ग्रुप असायला हवा. त्याचप्रमाणे अंडर मल्टिप्लिकेशन अबिलियन ग्रुप असायला हवा. आणि राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आणि लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर डिटेलमध्ये बघूया फील्ड कशाला म्हणायचं. नाव लेट्स इलॅबोरेट द डेफिनेशन ऑफ फील्ड. बघा फील्डची जी डेफिनेशन आहे त्याला आपण आता सविस्तर बघूया की काय म्हणते. द स्ट्रक्चर फील्ड addition multiplication containing at least 2 element is a field if it satisfy the following axioms satisfy करायला हवा. F1 मध्ये काय असायला पाहिजे म्हणते, F1 मीन्स फर्स्ट प्रॉपर्टी. एफ प्लसमध्ये तो काय असायला हवा, अबिलियन ग्रुप. तो रिंगमध्ये पण असतोच. एफ प्लसमध्ये काय असायला हवा, अबिलियन ग्रुप. फॉर ऑल ABC बिलॉंग एफ, ABC एनी एलिमेंट आहे फील्डमधले. तर अबिलियन ग्रुप मीन्स फर्स्ट प्रॉपर्टी कोणती सॅटिस्फाय व्हायला हवी, असोसिएटिव्ह बट अंडर ॲडिशन. सो ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. असोसिएटिव्ह म्हणजे जर ब्रॅकेट ए प्लस बीला असेल तर राईट हँड साईडला ब्रॅकेट चेंज होणार, तो बी आणि सीला लागणार. नाव सेकंड प्रॉपर्टी कोणती आहे, सेकंड प्रॉपर्टी आहे ॲडिटिव्ह आयडेंटिटी. झिरो ही ॲडिटिव्ह आयडेंटिटी आहे. त्याला फील्डमधल्या कोणत्या पण एलिमेंटसोबत ॲड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, तो एलिमेंट मिळणार आहे. तर झिरो ही ॲडिटिव्ह आयडेंटिटी आहे. रिंगमधल्या कोणत्या पण एका एलिमेंटला ॲडिटिव्ह आयडेंटिटीसोबत ॲड केलं तर आपल्याला काय मिळणार, फील्डमधला तो एलिमेंट मिळणार. मीन्स ए प्लस झिरो इज इक्वल टू झिरो प्लस ए इज इक्वल टू ए. नाव नेक्स्ट आहे इनवर्स. फॉर ऑल ए बिलॉंग एफ देअर एक्झिस्ट मायनस ए बिलॉंग एफ. मायनस ए हा एचा इन्व्हर्स आहे सच दॅट ए प्लस मायनस ए इज इक्वल टू मायनस ए प्लस ए इज इक्वल टू झिरो. तर कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करायला हवी, एफ प्लसने अबिलियनमध्ये कोणती प्रॉपर्टी येत असते, फर्स्ट सब प्रॉपर्टी. अबिलियन ग्रुपमध्ये सब प्रॉपर्ट्या कोणत्या येत असते, असोसिएटिव्ह, आयडेंटिटी, इन्व्हर्स, त्यानंतर कम्युटेटिव्ह मीन्स ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. तर एफ प्लसमध्ये काय असायला हवा, अबिलियन ग्रुप मीन्स असोसिएटिव्ह, आयडेंटिटी, इन्व्हर्स आणि कम्युटेटिव्ह ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करायला हवी. जर करत असेल तर एफ प्लस काय येणार, अबिलियन ग्रुप. ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी काय म्हणते, एफ अंडर मल्टिप्लिकेशन काय सॅटिस्फाय करायला हवा, अबिलियन ग्रुप मीन्स असोसिएटिव्ह, कम्युटेटिव्ह, युनिटी आणि मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स एक्झिस्ट. तर फर्स्ट प्रॉपर्टी काय म्हणते, एफ प्लसमध्ये अबिलियन ग्रुप असायला हवा. आणि एफ अंडर मल्टिप्लिकेशनमध्ये काय असायला हवा, अबिलियन ग्रुप. अबिलियन ग्रुप मीन्स सिन्स F0 इज द सेट ऑफ ऑल नॉन झिरो एलिमेंट ऑफ एफ. F0 काय आहे, नॉन झिरो एलिमेंट आहे एफचा. तर अबिलियन ग्रुपमध्ये कोणती प्रॉपर्टी अंडर मल्टिप्लिकेशन, फर्स्ट प्रॉपर्टी कोणती असते, असोसिएटिव्ह मीन्स ए क्रॉस बी क्रॉस सी इज इक्वल टू ए क्रॉस बी क्रॉस सी. तर असोसिएटिव्ह मीन्स ब्रॅकेट जर ए बीला असेल तर राईट हँड साईडला ब्रॅकेट चेंज होणार, तो बी सीला लागणार. नाव नेक्स्ट फर्स्ट काय म्हटलं आहे, फर्स्ट म्हटलं आहे
कम्युटेटिव्ह आहे ए क्रॉस बी इज इक्वल टू बी क्रॉस ए. त्यानंतर सेकंड काय म्हटलं आहे, युनिटी एक्झिस्ट व्हायला हवी. तर बघा एफ अंडर मल्टिप्लिकेशनमध्ये 1 काय आहे, 1 आहे मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. 1 ही मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी आहे. फील्डमधल्या कोणत्या पण एलिमेंटला जर मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटीमध्ये मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, फील्डमधला तोच एलिमेंट मिळणार आहे. जसं एफ प्लसमध्ये 0 ही ॲडिटिव्ह आयडेंटिटी असते, त्याला फील्डमधल्या कोणत्या पण एलिमेंटसोबत ॲड केलं तर तोच एलिमेंट मिळत असतो. त्याचप्रमाणे 1 ही मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी आहे. 1ला फील्डमधल्या कोणत्या पण एलिमेंटसोबत मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार आपल्याला, तो एलिमेंट मिळणार. नाव नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे नॉन झिरो एलिमेंटचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स एक्झिस्ट व्हायला हवा. मीन्स ए हा नॉन झिरो एलिमेंट आहे, तर एला त्याच्याच इन्व्हर्ससोबत जर आपण मल्टिप्लाय केलं, काय म्हणताय मी लक्ष द्या, नॉन झिरो एलिमेंटचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स एक्झिस्ट व्हायला हवा. मीन्स ए हा नॉन झिरो एलिमेंट आहे. जर मी नॉन झिरो एलिमेंट एला त्याच्याच इन्व्हर्ससोबत मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळायला हवा, युनिटी म्हणजेच 1 मिळायला हवा. सपोज ए आहे, एचा इन्व्हर्स म्हणजेच काय होणार 1/a. जर मी याला मल्टिप्लाय केलं तर ए कॅन्सल होणार, म्हणजेच मला काय मिळणार 1. म्हणजेच मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स एक्झिस्ट व्हायला हवा. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स एक्झिस्ट होणे म्हणजे कोणत्या पण एलिमेंटला त्या एलिमेंटच्या इन्व्हर्ससोबत जर आपण मल्टिप्लाय केलं तर काय मिळायला हवा आपल्याला, युनिटी म्हणजेच 1 मिळायला हवा. सपोज ए हा नॉन झिरो एलिमेंट आहे, त्याचा इन्व्हर्स काय होणार ए इन्व्हर्स, त्या जर मी मल्टिप्लाय केलं तर काय मिळायला हवा, तो युनिटी. मीन्स नॉन झिरो एलिमेंटचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स एक्झिस्ट व्हायला हवा. तर एफ अंडर मल्टिप्लिकेशन काय असायला हवा, अबिलियन ग्रुप. मीन्स असोसिएटिव्ह असायला हवा, मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी एक्झिस्ट व्हायला हवी, त्यानंतर नॉन झिरो एलिमेंटचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स एक्झिस्ट व्हायला हवा आणि कम्युटेटिव्ह असेल तर काय म्हणणार आपण, एफ अंडर मल्टिप्लिकेशन काय, अबिलियन ग्रुप. आणि लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आणि राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जर असेल तर आपण काय म्हणणार, त्याला फील्ड म्हणणार. म्हणजेच एफ प्लसमध्ये काय असायला हवा, अबिलियन ग्रुप. एफ अंडर मल्टिप्लिकेशनमध्ये अबिलियन ग्रुप आणि राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आणि लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असेल तर आपण काय म्हणणार, त्याला फील्ड म्हणणार.